सातपुड्याच्या पर्वतरांगेत चौथ्या पुढ्यात वसलेले प्रसिद्ध काठी येथील होलिका उत्सव सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी 25 मार्च काठी होळी प्रसंगी पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती। नंदुरबार जिल्ह्यातील हा होलिका उत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। होळीच्या निमित्ताने संध्याकाळपासून या गावात मोठा उत्साह संचारला होता। 778 वर्षाची ऐतिहासिक होळी साजरी करण्यासाठी संध्याकाळपासूनच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून पर्यटक व आदिवासी बांधवांचे जत्तीच्या जत्ती या गावाकडे दाखल होत असतात। राजवाडी होळी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केली होती। या प्रसंगी पर्यटकांनी राजवाडी होळीचा आनंद लुटला। या होळीसाठी येणारे मोरवी, बुध्या हे आपले पारंपरिक साज शृंगार करून सवाद्य होळी चौकात जमत होते व होळीसाठी असलेला खड्डा हा हाताने खणत होते। या उत्सवासाठी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या प्रत्येक गाव पाड्यावरील भाविक या ठिकाणी सहभागी झाले होते। त्यामुळे रात्री 11 वाजेपर्यंत गावात पाय ठेवायला जागा नव्हती। संपूर्ण गावात ढोल, पावी आणि घुंगरांचा आवाज घुमत होता। त्या संगीताच्या तालावर मोरवी, बुध्या, बाबा फेर धरून नृत्य करीत होते। काठी येथील होळी ही अनादी काळापासून साजरी केली जाते। आदिवासी बांधवांचे कुलदैवत राजा पांठा व गांडा ठाकूर यांनी एकत्र येत या उत्सवाला प्रारंभ केल्याचे सांगितले जाते। काठी संस्थानचे पहिले राजे उमेद सिंह यांनी सन 1246 मध्ये या होलिका उत्सवाला राजवाडी म्हणून साजरी केली। तेव्हापासून काठी संस्थानचे वारसदार ही ऐतिहासिक परंपरा मोठ्या श्रद्धेने जोपासत आहे। काठी येथील होळीसाठी लागणारा सुमारे 50 ते 60 फूट लांबीचा बांबू हा गुजरात राज्यातील राजपिपलाच्या नामगिरीच्या जंगलातून आणण्याची परंपरा आहे। यावर्षी देखील पारंपरिक पद्धतीने काही कुटुंबातील सदस्य हे होळीचा बांबू घेण्यासाठी 5 दिवसांपूर्वीच रवाना झाले होते। त्यांनी आदिवासी देवी देव हात्रा यांचे पूजन करून धरती मातेला नैवेद्य देऊन बांबू खांद्यावर घेऊन काठी येथे आणला। या बांबूचे ठिकठिकाणी भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने पूजन केले। त्यानंतर रात्री उशिरा बांबू काठी गावात आणला। त्या ठिकाणी राजघराण्याच्या वारसदारांनी विधिवत पूजन केले। पहाटेच्या सुमारास हा बांबू होळी चौकात आणण्यात येईल। त्यानंतर त्याला नैवेद्य, हार, कंगण, डाळ्या, खोबरे आदींचे नैवेद्य देऊन पारंपरिक पद्धतीने होळी मातेला प्रज्वलित केले जाईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार।